प्रहार जनशक्ती नेते बच्चू कडू यांचा अचलपूर येथे पराभव झाला। एका नवीन उमेदवाराने त्यांचा पराभव केला। बच्चू कडू हे अचलपूर येथून गेल्या 20 वर्षांपासून अपक्ष म्हणून निवडून येत होते, पण यावेळी 12,000पेक्षा अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला। या पराभवानंतर बच्चू कडू यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत भविष्यातही आपण असेच सोबत राहून काम करत राहू असे ते म्हणाले। तसेच मंगळवारी ईव्हीएम मध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात विशाल मोर्चा काढणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली। सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना खरं तर मी त्यांचे आभार मानतो। त्यांनी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने खूप प्रयत्न केले, पण एक व्यवस्थित व्यूहरचना करून पाडण्यात विरोधकांना एज जरी आलं असलं तरी खचून जाऊ नका। येणारे दिवस आपलेच आहे आणि बच्चू कडू पदामुळे नाही तर कार्यामुळे आहे। ते कार्य आपण नेहमी करत राहू। तुम्हाला स्वतः एकटे पण वाटू नका देऊ। मी तुमच्या सोबत अतिशय ताकदीनं आणि मजबूतीनं उभं राहील। स्वतःला एकटं समजू नका। आज जरी हरलो असेल तर उद्याचा दिवस आपला असेल। सातत्यानं 4 वेळेस आपण जिंकून दिलेलं त्या मतदारांचा मी आभार मानतो। काही चुका आमच्या निश्चित झाल्या असेल, कुठं चुकलं असेल, काही कमी पडलं असेल त्याचा शोध घेऊ आणि पुन्हा लोकसेवेसाठी समोर येऊ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।